गावात कोणीतरी अफवा पसरवली, गाव सोड तरच तुझी प्रगती होईल. मग काय, गाव सोडण्याच्या नादामध्ये काही लोक पुण्यामध्ये गेले, काही लोक पिण्यामध्ये गेले, काही लोक गायच्या चुन्यामध्ये गेले. पण जे मुंबई पुण्या शहरामध्ये गेले साहेब, ते परत कधी पुन्हा गावाखेड्यामध्ये आलेच नाही. शहरामध्ये जाऊन थाटामाटामध्ये मोठ्या संसाराला सुरुवात केली, मोठं घर बांधलं, मोठी गाडी विकत घेतली, लेकरांना मोठमोठ्या शाळेमध्ये पाठवतायत. पण खेड्यामध्ये सुटलेल्या म्हाताऱ्या मायबापांकडे त्यांच्या लक्ष राहिलं नाही. तुम्हाला माहित आहे, शहरात राहणाऱ्या पोरांना, आता प्रत्येकच मुलांच्या बाबतीत बोलत नाही, शहरात राहणाऱ्या मुलाला खेड्यातल्या मायबापांची आठवण कधी येते माहित आहे? शहरातल्या सुनबाईची डिलिव्हरी झाली की नातवांना सांभाळायला कोणी नाही म्हणून खेड्यातल्या मायबापांची आठवण केली जाते. तरी माझ्या धोतर नेसलेला म्हातारा बाप, लुगडं नेसलेली म्हातारी माय मोठ्या गुन्ह्या गोविंदांनी निघून जाते की चला बा, याच बहाण्यानं आपल्याला आपल्या नातवाचं तोंड तरी बघायला मिळणार म्हणून. आणि म्हणून सगळ्या मुला मुलींना मला एक सांगणं आहे, बाळांनो खूप मोठे व्हा, पण एवढे मोठे होऊ नका की ज्या आईवडिलांनी आपल्याला आकाशामध्ये उडण्यासाठी पंख दिले, त्याच पंखांना आपण कधीतरी विसरून जाऊ.